तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून अतिरिक्त देण्यात येणाऱ्या 50,000 बाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. हो, ज्या मित्रांचं घरकुल हे मंजूर झालेलं असेल, काम झालेलं असेल आणि ते जरी अतिरिक्त 50,000 रुपयाची वाट पाहत असाल, तर त्यांच्यासाठी जे-आर आलेला असून त्या जे-आरमध्ये त्यांना जे पैसे आहेत, तर ते पैसे देण्यासाठी जे निधी आहे, तर तो निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. फक्त याच्यात बहुजन कल्याण विभागाकडून हा हिस्सा दिला जाणार आहे. जे बहुजन आपले बांधव असतील तर त्यांना हा लाभ दिला जाणार आहे कारण त्यांच्या हिश्श्यामधला हा निधी तर त्यांना हा निधी वाटप होणार आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिश्श्याचे प्रति लाभार्थी जो 50,000 इतके अतिरिक्त अनुदान आहे, तर ते अतिरिक्त अनुदान देण्यासाठी जो निधी तर तो निधी रुपये 15 कोटी एवढा निधी राज्य सरकार उपलब्ध करून देत आहे. फक्त बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून जो निधी देण्यात येणार आहे, तो निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर या क्रायटेरियामध्ये जेवढी बांधवांचे घरकुल असतील, तर त्यांना हा अतिरिक्त 50,000 रुपयाचा लाभ हा त्यांच्या अकाउंटवर दिला जाणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचेही जरी अतिरिक्त राज्य सरकारचा 50,000 रुपयाचा म्हणजे हे आहे म्हणायला 50,000 रुपये अनुदान, परंतु याच्यामधून तुम्हाला 35,000 रुपये हे मिळणार आहेत. 50,000 मिळणार नाही, 15,000 ते तुमचे रूफटॉप सोलरसाठी ती सबसिडी म्हणून असे एकूण तुम्हाला 50,000 रुपये त्यांनी सांगितलेले. परंतु तुम्हाला इन हँड जे पैसे तर ते 35,000 मिळणार आहेत मित्रांनो. त्यामुळे ज्या मित्रांचं घरकुलसाठी अतिरिक्त निधी अटकला असेल किंवा पेंडिंग असेल, तर अशा मित्रांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. तर तरी बरेच आपले जे सबस्क्रायबर असतील, तर ते सबस्क्रायबर विचारता, की "सर आज जे-आर मंजूर होतो, निधी मंजूर येतो, परंतु पैसे येत नाही." टप्प्याटप्प्याने हा निधी येतोय आणि टप्प्याटप्प्याने जेवढेही या अंतर्गत क्रायटेरिया धारक पात्रता धारक असतील, तर त्यांना हा निधी देण्यात येतोय. त्यामुळे वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला तेवढा संयम ठेवावा लागेल मित्रांनो. तर अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.